हॅलो हॅलो. सर्व 8 संघांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. हॅलो, सर्व 8 संघ. अरे कॅमेरा तर चालूच नाही. काय म्हणतो मग जाऊ दे चल चालू लाईट करून गेली घे, जाऊ. दत्तापासून आपल्याला देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी आमच्या गावचे पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. योगेश शिंदे यांना देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी या. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी पुष्पमाळा अर्पण करा. तसेच आपल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपल्या ग्राउंड वरती या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे. शेखर शिंदे आपल्याला आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी पुष्पमाळा अर्पण करायची आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुते 12 गाव एकत्र करून आता केलं होत नाही. सर्वांना एकत्र करून या ठिकाणी सैन्य जमवलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांना जन्मदाती रणरागिणी महाजिजाऊ त्यांना शतशः नमन करून या ठिकाणी आपल्या इंडोली प्रीमियर लीगला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ग्राउंडचा राऊंडमध्ये ताबा घ्यायचा आहे आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी आपण श्रीफळ वाढवून या ठिकाणी आपल्या ग्राउंडचं या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे. तसेच आपल्या घाडी गुरवपैकी कोण गाणं करणार असतील त्यांना देखील विनंती आहे की आपण त्या ठिकाणी गाणं करायचं आहे. तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश राणे यांना देखील विनंती आहे या ठिकाणी आपण या. तसेच त्यांचं आगमन देखील होत आहे. आमच्या टेंबोली प्रीमियर लीग तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो हा करतो का फोन करते. अरे क्या अंपायर होतो एक रे म्हणून फोन करतो. वायर येतली तर नाही हा बरीच जाव आहे नाही इबो वायर भया एवढीच गाडी. छत्रपती शिवाजी महाराज तसेच गणपती गजाननाचं या ठिकाणी पूजन. तसेच आपण या ठिकाणी ग्राउंड वरती आपल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या जर्सी सहित या ठिकाणी आपण राऊंड मध्ये 38 सर्कलच्या राऊंड मध्ये आपण उभं राहून या ठिकाणी मानवंदना द्यायची आहे. ग्राउंडला 38 सर्कल मध्ये उभं राहायचंय. तसेच आमच्या प्रीमियर लीग दरम्यान या ठिकाणी श्रीयुत दिनेश राणे यांचं आगमन होते. तसेच त्यांचे मोठे बंधू यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर मला लिंक पाठवा ना YouTube लाईव्हची. हॅलो हॅलो. या स्पर्धेचे पुरस्कर्ते या स्पर्धेचे स्पॉन्सर संतोष दादा यांना देखील या ठिकाणी आम्ही
त्यांची आठवण करतोय, कारण ते आज उपस्थित नाही आहेत. त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहा, परंतु त्यांना कामानिमित्त बाहेरचा दौरा करावा लागला, त्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. संतोष दादा, आपल्याला या ठिकाणी आम्ही खरंच मिस करतोय. या ठिकाणी भरपूर वर्षानंतर या मैदानावरती आपल्याला हिरवळ पाहायला मिळते आणि एक कलरफुल मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आपण यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता. आपले सर्व मान्यवर या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी आपल्याला दिसत आहेत. बोला कवळदेवी माते की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, साईनाथ महाराज की जय. सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी वरना एक राऊंड आपण तळेबाजारच्या साईडला मारायचा आहे. म्हणजे तळेबाजार साईडच्या तोंड करायचं आहे आणि तिकडनं एक राऊंड पूर्ण फिरायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी यायचं आहे. 1 2 3 बोलल्यानंतरच आपण यायचं आहे. टेंबवली कालवी प्रीमियर लीग 1, टेंबवली कालवी प्रीमियर लीग 2, टेंबवली कालवी प्रीमियर लीग 3. चला हो इकडे इकडे तळेबाजार साईडला
या साईडला लेफ्ट साईडला. हा, धावायचंय चालायचं नाही, धावायचंय. वा, बघा किती सुंदर नजारा पाहायला मिळतोय. जे खेळाडू आतापर्यंत क्रिकेट माझ्यातनं संपलंय असं सांगत होते, ते खेळाडू आज आपल्या टेंबवली कालवी प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. किती भाग्य आहे आमचं, आणि किती भाग्य आहे टेंबवली कालवी गावातील लोकांचं. जबरदस्त धमाका आज पाहायला मिळणार आहे, कारण दिग्गज खेळाडू आज नवीन खेळाडूंसोबत खेळणार आहेत. राजू सारंग यांनी देखील जोरात धावायचं आहे. चला, धन्यवाद. आता आपण या ठिकाणी यायचं आहे, ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. सर्व कॅप्टन आणि सर्व ओनरना विनंती आहे की आपण फ्रंट फुटवर यायचं आहे. कॅप्टन आपण फ्रंट फुटवरती यायचं आहे आणि ओनर आपण फ्रंट फुटवरती यायचं आहे. आणि जेवढे आपले मान्यवर आहेत त्या मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील समोर यायचं आहे. माचीस कोण आहे? माचीस आमचे मान्यवर आहेत, त्यांनी या ठिकाणी समोर राहायचं आहे. आणि आमचे जे ओनर आहेत त्या ओनरनी या ठिकाणी आपल्या चषकाचं अनावरण करायचं आहे. ओनर आपण पुढे या. हा, ओनर आपण पुढे या. आपण या ठिकाणी चषकाचं अनावरण करायचं आहे. मान्यवरांना त्या विनंती आहे की त्यांच्या मागे आपण उभं राहायचं आहे. ब्लास्ट आहे ना, ब्लास्ट चषकांच्या मागे ठेवा. म्हणजे राजू जिकडे उभा ना, राजू उभा आहे तिकडे ठेवा. योगेंद्र उभा आहे तिकडे ब्लास्ट ठेवा. लिंक पाठवली. लिंक सर्वांना शेअर केली आहे कॅप्टनच्या ग्रुपवरती. आपण प्लीज आपल्या फॅमिलीला, आपल्या परिवाराला या ठिकाणी लिंक पाठवा, कारण आपला परिवार आपली वाट पाहत आहे, आपल्या लिंकची वाट पाहत आहे. तर आपण कृपया या ठिकाणी ती लिंक पाठवा. चला, विजय गाडी आपण पुढे या. आणि त्याच्यासोबत योगेंद्र राणे आपण देखील या. आपल्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी आपण 1 नंबर ट्रॉफीचं आपण या ठिकाणी अनावरण करूया. अमोल, आपल्याला विनंती आहे सगळे डॉक्युमेंट आपण द्या प्लीज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक सुंदर अशी ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. ही ट्रॉफी देखील खूप दूरचा प्रवास करून या ठिकाणी आले आहे. म्हणजे जवळजवळ 450 किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आपल्या टेंबवली कालवी प्रीमियर लीग दरम्यान या ठिकाणी आली आहे. दुसऱ्यांदा मी विनंती करीन की आपण अनिल घाडी आणि त्यांचे साथी दोघांनी या ठिकाणी अनावरण करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. राजू राणे आणि प्रशांत टेंबुलकर या दोघांना विनंती आहे की आपण 3 नंबरच्या ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. राजू राणे आणि प्रशांत टेंबुलकर. हेमंत घाडी आणि बाबा शिंदे यांना विनंती आहे की आपण आपल्या ओनर सोबत या ठिकाणी यायचं आहे आणि 3 नंबर ट्रॉफी आणि मालिकावीर या चषकाचं या ठिकाणी अनावरण करायचं आहे.
अमोल जाधव, हेमंत घाडी, बाबा शिंदे, आपल्याला विनंती आहे आपण या. अजून कोण कॅप्टन राहिलाय का, ओनर राहिलाय का? मीच. हा रे सचिन पोसमने बघा भरपूर मेहनत घेतली आहे टुर्नामेंटसाठी. कारण आपण जे टी शर्ट पाहताय ते त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी पाहताय. गणपती बाप्पा. चला आता ज्यांची टी शर्ट सेम आहे म्हणजे एका टीमसाठी जे खेळत आहेत त्यांनी पटापट मागे यायचं आहे आणि आपला एक फोटो घ्यायचा आहे. पटकन या. चला. नाही हा लक्ष्मीकांत यादव, आपण फोटोग्राफरचं काम आहे प्लीज. रेडी करू रे. सर्व 15 शिल्लेदार तुम्हाला विनंती आहे की आपण या ठिकाणी या आणि पटापट फोटो घ्या. कॅमेराच्या समोरून जरा बाजूला व्हा. आपण पाहताय लक्ष्मी अर्जुन पॅकर्स, ज्याच्यामध्ये दिग्गज खेळाडू आहेत दत्ता पोसम सर आणि माझ्या मते पोसम फॅमिली पूर्ण आहे याच्यामध्ये. दिनेश पोसम आहेत, त्यांचे छोटे बंधू आहेत, सचिन पोसम आहे, शेखर आहे. चांगले चांगले खेळाडू आहेत आणि याच्यामध्ये एक छोटा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. चला पुढची टीम. मनोज राणे देखील आहेत, एक दिग्गज खेळाडू. स्मार्ट हब देवगड. स्वामी समर्थ टेंबवली. चला पटापट. या टीम मध्ये बघा देखील सचिन गुरव, मुरलीधर टेंबुलकर, जितू दिग्गज खेळाडू आहेत आणि बाबल्या आमचा पखवाज. आज पखवाजाचे हात या ठिकाणी ग्राउंडवर फिरणार आहेत. बघूया काय करतायत. तसेच संदेश घाडी देखील या टीम मध्ये आहे. त्याच्यानंतर LP 69 टेंबुलकर्स या ठिकाणी या टीम मध्ये टेंबुलकर्स यांचा भरणा आहे. तसेच हनुमान यांचा देखील नुकतीच हनुमान जयंती या ठिकाणी पार पडली आहे आणि LP 69 ला हनुमंत यांचा आशीर्वाद देखील मिळतोय. प्रशांत टेंबुलकर देखील या टीम मध्ये आहेत. तसेच सिंगल डबलचे बादशाह सचिन गायकवाड या ठिकाणी आहेत. आज स्पेशली मुंबईवरून खेळण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यानंतर स्मार्ट हब देवगड योगेंद्र राणे यांच्या माध्यमातून ही टीम आपण पाहताय. दिग्गज खेळाडू पाहायला गेलात तर नाना सारंग या ठिकाणी आहेत. किरण राणे आहे, आमचा नील घाडी आहे, एक लेफ्ट हँड बॅट्समन. चला नेक्स्ट. काय टीमचं नाव? स्टार बॉयज. एक डावखुरा गोलंदाज सुमित घाडी, तसेच दिग्गज खेळाडू गायकवाड, गणेश घाडी, सागर टेंबुलकर. वाह, जबरदस्त टीम. राजू सारंग. जबरदस्त अनुभव असलेली टीम स्टार बॉयज. हनुमान कालवी, बाबा शिंदे सारखा दिग्गज खेळाडू, तन्मय टेंबुलकर सारखा एक अपकमिंग प्लेयर, नरेश घाडी सारखा एक स्टार जुना खेळाडू, संतोष घाडी म्हणजे ज्या संतोष घाडीने अक्षरशः टेंबोलीमध्ये अंडरमच्या क्रिकेटमध्ये अक्षरशः खळबळ माजवली होती, तो संतोष घाडी या ठिकाणी आज आहे. धन्यवाद. आणि आता शेवटचा संघ परी स्पोर्ट्स. संघ मालक आहेत अरुण जाधव, योगेश जाधव, कर्णधार आहे अमोल जाधव. या संघामध्ये देखील नितीन गाडी आहे, केदार राणे आहे, निलेश गुरव आहे, सूरज घाडी आहे. चांगले म्हणजे हे सगळे अपकमिंग प्लेयर आहेत आणि
मेन म्हणजे सूर्यकांत सुरेश जावकर, जय भंडारी भावा उपस्थित आहे आणि आज खेळणार देखील आहे. तर आज नितीन घाडीसारखा प्लेअर आहे, ज्या आपल्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीची छाप अखेर देवगड तालुक्यात टाकली आहे, तो खेळाडू. चला सर्वांना शुभेच्छा असतील. अजून एक टीम आहे परी स्पोर्ट्स, फाळके पॉवर हिटर्स. वाव, काय नाव आहे. याच्यामध्ये देखील जबरदस्त खेळाडू आहेत. विघ्नेश घाडी, चिन्मय शिंदे, हर्षल चेंदवन, रुद्र राणे, पप्पी शिंदे, मयूर घाडी. कप्तान आहे पंकज शिंदे, ज्या पंकज शिंदेने आतापर्यंत मुंबईमध्ये अक्षरशः षटकार चौकाराची धुमाकूळ घातली आहे. चला सर्वांना शुभेच्छा असतील. आपल्याला काही नियम आहेत ते या ठिकाणी पाळावे लागतील. LBW सोडून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व नियम या ठिकाणी आपल्याला असणार आहेत आणि पंचांचा निर्णय आपल्याला पाळावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये आपण शिस्त ही प्रिय मानतो. तसेच विसाव्या मिनिटाला 5वी ओव्हर या ठिकाणी चालू झाली पाहिजे. 25 मिनिटांमध्ये जर 5 ओव्हर झाल्या नाहीत तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. LBW या ठिकाणी आम्ही ठेवला नाही आहे, कारण कधी कधी LBW मध्ये थोडंसं कुठेतरी या ठिकाणी बरोबर डिसिजन पाहायला मिळत नाही, त्यासाठी आपण ठेवला आहे. परंतु डिसिजन चांगला देऊ शकतात, कॅपॅसिटी आहे. परंतु आपण ज्या स्टेजवर आता आहोत तो गाव टू गावचा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय नियम तो त्यातून वगळलेला आहे. बाकी सर्व आंतरराष्ट्रीय नियम आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. तसेच लगेच या ठिकाणी लॉट्स आपल्याला पाडले जाणार. अमोल, सचिन, संदेश आपण या ठिकाणी यायचं आहे. अमोल, सचिन, संदेश, प्रशांत या ठिकाणी या. सर्व कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे आणि आपली चिठ्ठी या ठिकाणी उचलायची आहे. ज्यांचा सामना पहिला येईल त्यांनी पहिला या ठिकाणी टॉस करायचा आहे. अमोल, आपले 8 कॅप्टन या ठिकाणी यायचे आहेत आणि समोर या. आपल्या समोरच चिठ्ठी उडवण्यात येईल. हॅलो 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 हो हॅलो. धन्यवाद. आज या ठिकाणी टेंबवली काली प्रीमियर लीगचा आज पहिलाच दिवस आहे आणि सर्व आपल्या गावातील खेळाडूंचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. तरी या स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी दीपेश धुरी आणि विजय गुरव पंच म्हणून काम पाहणार आहेत. त्यांचेही आम्ही आमच्या टेंबवली कालवी प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. या ठिकाणी आम्ही आपल्या गावातील पंच नसून ते बाहेरचे पंच आहेत, तेव्हा सर्व खेळाडूंनी पंचांचा नियम अंतिम राहील या नियमानेच खेळायचा आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी लाईव्ह आहे. पंच जरी चुकले तरी आपण लाईव्हवर बघू शकता, त्याच्यामुळे पंचांवर कोणी दबाव आणू नये आणि ही स्पर्धा चांगल्या रीतीने यशस्वी करण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. सर्व
आपल्या टेंबवली कालवी गावातील खेळाडूंचं आणि ग्रामस्थांचं सुद्धा आहे. आता या ठिकाणी लॉस पाडवत आहेत सर्व कॅप्टन आणि त्या संघाचे ओनर यांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो. आपल्या गावचे माजी सरपंच आणि नेहमीच आपल्या गावाला सपोर्ट करणारे भाई गाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आमच्या मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. भाई गाडी, आपल्याला विनंती आहे की आपण 2 मिनिटं का होईना आपण आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हा. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. टेंबोली कालवी प्रीमियर लीग महासंग्राम या सर्व खेळाडूंना मी माजी सरपंच श्यामसुंदर गाडी, भाई गाडी यांच्यातर्फे सर्वांना खेळाडूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुरलीचा माईक ना, वायर सोड ना.
कोणच पहिली आहेच. ए पहिली मॅच कोणाची? कॅप्टन आहे ना कॅप्टन. मी सचिन गुरव आणि भाई गाडी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मॅच रेफरी म्हणून टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. आणि दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, स्मार्ट हब देवगड आणखीन लक्ष्मी अर्जुन पॅकर्स कॅप्टन दोघांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस का बॉससाठी या. मी भाई गाडी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस घ्यायचा आहे. दोघांना टॉस दाखवा. एका ठिकाणी आहेत दिनेश पोसम, लक्ष्मी अर्जुन ते कॅप्टन आणि स्मार्ट हबचा कॅप्टन पटकन या ठिकाणी. स्मार्ट हबचा कॅप्टन या ठिकाणी आपला पहिला सामना आहे. बोलशील